भावेश गवाळे आणि प्रशांत गवाळे यांच्याकडून सोनी भोईर यांच्याकडून सनी भोईर यांच्याकडून कुठल्याही हॅट्रिकसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. विशाल आणि समीर ही सलामीची जोडी. कांदळी संघाची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे या हंगामामध्ये. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर टायटल जिंकलेलं नाहीये, पण खूप चांगला खेळ त्यांनी सादर केलाय. दळेपाडा संघाकडून पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज विकी. ये वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. विशालसाठी सुंदर ड्राईव्ह ऑन द राईज खेळलाय, मात्र गॅप शोधलाय आणि बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. चेतन पाटील यांचा गुणगान करणारं संगीत आपण ऐकलं. परंतु या स्पर्धेमध्ये अजय हा सुद्धा एक योगायोग आहे. वापल गावातील 3 संघ, आय थिंक 4 संघ केले, परंतु ABC यांचा मात्र चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण. हो, आणि जो संघ पराभूत झालाय तो देखील वाफाळीच्याच संघाने त्यांना पराभूत केलेला आहे. त्यांचं घरचं मैदान आहे, त्यांना माहिती आहे इथे कशा प्रकारे खेळ करायला हवा आणि तसाच ते खेळ करतायत. चांगला बॉल या वेळेला थोडा शफल झाला होता. फलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, बॉलरला बीट केलं, परंतु पाठीमागे चांगलं क्षेत्रक्षण, एक धाव जरूर मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 5. विकी गागस सध्या आपण पाहतोय गोलंदाजी अगदी चांगल्या ट्रॅकवरती सध्या आपण पाहतोय, पण त्याच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. कुरुंदगावचे सन्माननीय मनोहरजी पाटील याचकडून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक विकीला दिलं जाईल. पण त्याचं स्वागत चौकाराने केलं या ठिकाणी आणि पुढील चेंडूवरती सिंगल धाव, म्हणजे एकूण 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला समीर घरत, ज्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं खालिंगच्या स्पर्धेमध्ये. व्हॉट अ बॉल, अगदी पायांचा वेध घेतला. यॉर्कर होता, परंतु इस्टेनना मिस करणारा यॉर्कर होता. लेग बायचा इशारा करतायत पंच. 1 धाव येथे मिळाली आहे. अवांतर धावेच्या सौजन्यानं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आज आपल्याला एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत. एक सामना जास्त आहे आणि त्याच्यामुळेच सर्व खेळाडूंना वारंवार आम्ही विनंती करतोय की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. आणि तसंही जर पाहिलं तर चांगल्या वेळेवरती आपण 2 सामने इथे मात्र संपन्न केले. आजच्या दिवसातील 3रा सामन्याला आपण इथे सुरुवात करतोय. यो फटका हवेत केला, चांगला स्ट्रोक, मिड विकेटला फिल्डर आय थिंक सज्ज आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू चाललाय, फ्लाय होतोय 6 धावांसाठी षटकार. गोल्डन बँड दळेपाडाचे, त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि दळेपाडा संघ आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अप्रतिम षटकार आलाय. फलंदाज विशालच्या बॅटमधून हा विशाल फटका, थोडासा बॅक ऑफ लेन बॉल होता, लवकर लेन पिक केली. बॅटचा स्विंग खूप चांगला पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर होतं आणि वाईडिश डीप मिड विकेटला अगदी सहज क्लिअर करत असताना पहिला षटकार येतो या मॅच मधला. एक पारितोषिक आहे ऑन फील्ड मध्ये पाहिलं तर विपुल पाटील सध्या फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो. जर त्याने एक झेल पकडला तर विषय कल्पेश कपिल जाधव याचकडे तब्बल एका झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या ठिकाणी पहा किती भन्नाट वेग होता आणि दांडी गोल. फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. तुमान त्याच अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये संघ दाखल झालाय आणि या पहिली विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज विकी गागसने आपल्या संघाला. परफेक्ट लेंथवर ठेवलेला बॉल होता आणि अगदी टॉप ऑफ स्टंप लागला होता, त्याच्यामुळेच ती यष्टी देखील भरपूर लांब ट्रॅव्हल करताना दिसली आहे. अप्रतिम बॉल गोलंदाज विकीकडून, पहिलं यश त्याला मिळालंय.
पहिलं यश टीम वेताळ स्पोर्ट्स दळीपाडा संघासाठी. धावसंख्या 12. कांदळी संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस गमावल्यानंतर या मॅच मध्ये ऋतिक आलाय वन डाऊन खेळण्यासाठी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, आणखी एक चांगला बॉल विकीकडून. खोलवा टप्पा होता. बॅट खाली येण्या अगोदरच बॉल निघून गेला होता विकेट कीपरकडे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या श्री मीनाक्षी कांदळी संघाची 1-12. जरूर आहे की विकेट्स मात्र कांदळी संघाने गमावलाय, परंतु धावा चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहोत. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलेल्या आहेत. चला लगेच आपण फिल्डिंग लाभायची आहे. जास्त वेळ आपण टीम मिटिंग घ्यायची नाही. यानंतर पुढील सामना जो आपण पाहणार आहोत तरी सुद्धा मात्र रेडी राहायचा आहे. शिवशक्ती कोशिंबी आय थिंक जय हनुमान बाहुली विपक्ष अल्पते बी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुढील जो सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिवशक्ती कोशिंबी विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा. हा सन्माननीय रमेशजी गव्हाळे, त्यांच्या सोबतीला सन्माननीय प्रकाशजी दिनकर आणि सन्माननीय एकनाथजी काटोले. पाहू शकाल स्वर्गीय रामचंद्र बाबू काटोले प्रेक्षक स्टँडमध्ये आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचा मी सहर्ष स्वागत करतोय. जय गणेश चषक वाफालेच्या स्पर्धेमध्ये पहा तिथून ते हात दाखवतात, परंतु तुमची जागा तिकडे नाही, तुमची जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. या आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नवीन षटकाला येथे सुरुवात होणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा फलकावर. विशालनं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्याचा अडसर दूर केला. त्रिफळा उद्ध्वस्त केला गोलंदाज विकीनं. 11 धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी विशालनं. आता समीर घरत आणि ऋतिक ही जोडी खेळपट्टीवर आहे. दोघांचं खातं उघडलेलं नाही. नवीन षटक घेऊन गोलंदाज अनिरुद्ध. ओ खडे खडे लॉफ्टेड फटका. समोर फिल्डर उपस्थित आहे आणि टिपला जातोय झेल. फलंदाज फेल. पहा ज्या खेळाडूंना मात्र सरस्वती कालिंगच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी इनिंग झळकावली तोच फलंदाज इथे मात्र या ठिकाणी निराश पावलानं शून्यावरती बाद होऊन माघारी परतो. आणि विकी घागसनं मात्र कुठल्या प्रमाणे डीप मध्ये चूक केली नाही. जबरदस्त झेल तिथे पकडला आणि आय थिंक मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला मात्र या ठिकाणी लागलाय दुसरा धक्का. हॅलो आय थिंक प्रशांत जो झेल तिथे मात्र संपन्न केला. चला न्यू बॅटर लगेच तुम्हाला पाठवायचे आहेत. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. पाय जास्त चालले नव्हते आणि जिथे फिल्डर उपस्थित होता तेथेच फटका मारला. स्ट्रेटिश लॉंग ऑफला. प्रशांतनं कुठलीही चूक केली नाही. समीर घरतच्या खेळीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. धनंजय आलाय. चला फलंदाजाला देखील विनंती आहे, जास्त वेळ आपण खर्च करू नका. लवकर आपल्याला पोहोचायचंय खेळपट्टीवर. पारितोषिकाचा आज वर्षाव आपण पाहत आहोत प्रत्येक खेळाडूवरती होत आहे. ऑन गोईंग मॅच मध्ये पाहिलं तर दलेपाडा संघाच्या वतीनं प्रशांत गव्हाले आणि भावेश गव्हाले हे दोन खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत. जर त्याने पूर्ण डावामध्ये 3 झेल जर पकडले तर आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर सनी भुईर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. एक झेल प्रशांत पकडली आहे, म्हणजे प्रशांतला 2 झेल अजून पकडावं लागतील, परंतु त्यांच्याकडे ते झेल जातील का नाही हा प्रश्न पडलाय. परंतु अनिरुद्धनं मात्र चांगली सुरुवात केली या दुसऱ्या षटकाला. पहिल्या चेंडूवरती झेल आय थिंक विकेट्स प्राप्त केला. अनिरुद्धचा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फ्रंट फुटला येत असताना हलक्या त्याने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय, मात्र डीप मधून फिल्डर बॉलवर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा मिळतील देखील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. सेन्सिबल बॅटिंग. पहिल्या बॉलवर जास्त काही रिस्क घेतली नाही फलंदाज धनंजयनं. चांगल्या टेक्निकचा वापर केलाय आणि हे मैदान आपण बघतो योगी आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्डमध्ये थोडासा उतार देखील आहे, त्याच्यामुळेच टेक्निकल फटके जर मारले तुम्ही गॅपमध्ये खेळलात तर तुम्हाला चांगल्या धावा मिळतील. हो निश्चितपणे. आणि तशा प्रकारचा खेळ तुम्हाला इथे सादर करावा लागेल. क्लासिकल स्ट्रोक सुद्धा तुम्हाला केलावा लागतील. हो इथे पाहू शकाल बॅट चेक केला आणि शॉर्ट थर्डला बेट केलाय. चेंडू चला डीप दरम्यानच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. नशिबाचा साथ याला नशिबवान ठरलाय फलंदाज. नशिबाची साथ मिळाली आहे, कारण दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा मला वाटतं लाईन लवकर पिक करता आली नव्हती. आउटसाइड एज होती, परंतु बॉल फ्लाय झालाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत असताना थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. 4 धावांनीची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 18 वर. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री मीनाक्षी कांदळी.
नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला कट केलाय, बॉल हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल चाललाय, वेगानं ट्रॅव्हल होतोय, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. जरूर श्री मीनाक्षी कांदली संघाचा आपण जर या सत्राचा खेळ पाहिला तर आतापर्यंत एकही ट्रॉफी या खेळाडूच्या हाती लागलेली नाहीये. आय थिंक ही स्पर्धा त्याच्यासाठी खास असेल का. शुभम चंदे अगदी जवळून मात्र सामना पाहतोय, खेळाडूंचा प्रोत्साहन करतो आणि एक्झॅक्टली 4 स्पर्धांमध्ये अजय हा सगळं क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये पराभूत झालेला आहे. प्रयत्न करतायत पण तो कुठेतरी या शेवटच्या मोमेंटला मात्र चुका घडतायत त्यांच्याकडून, पण तो या स्पर्धेमध्ये चांगला खेळ होईल याचा अपेक्षा बाळगूया. हो, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलंय की ज्या दिवशी त्यांची मॅच असते तो संपूर्ण दिवस ते गाजवतात, मात्र गटातून निघताना कुठेतरी संघ कमी पडतोय. जागा बनवली, इनसाइड आउट, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आणि कॅच ड्रॉप. अगदी सहजतेने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, धावचीतची देखील संधी आहे, तेथे इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजानं आणि आता टीव्ही पंचांची मदत घेत आहेत पंच स्वप्नील. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आज सुदर्शन काठोळे यांची सुकन्या सिया देखील व्यासपीठावर उपस्थित आहे, तिचं देखील हार्दिक स्वागत करूयात आपण. ती देखील सामन्यांचा आनंद लुटते आणि मला वाटतं कियान शेठ काठोळे देखील आलेले आहेत, राजा बैलाचे मालक. येस. आणि त्याच्या सोबतीला राजवी रुपेश सांबरे. क्या बात आहे, म्हणजे रुपेशची ही सुकन्या आपण पाहू शकाल आणि मुलगा आहे. यस, म्हणजे सुकन्या घरामध्ये असावी कारण लक्ष्मीची पावलं असतात. बॅट्समन आउट. थर्ड अंपायरचा निर्णय, फलंदाज आउट असेल. तुम्ही पाहू शकाल सिया सुदर्शन काठोळे, कियान शेठ देखील उपस्थित झालेले आहेत, राजवीर देखील उपस्थित आहेत, राहुलजी पाटोळे, आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं सहर्ष स्वागत. विकेटचं पतन झालंय, धावचीच्या रूपात फलंदाज बाद. धावसंख्या 23. अजूनही या दुसऱ्या पॉवर प्लेचा आपण जर खेळ पाहिला तर एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि एक झालं एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. 3 फलंदाज इथे मात्र आतापर्यंत श्री मीनाक्षी कांदली संघाने गमावले. विशाल, समीर आणि त्यानंतर ऋतिक आणि धनंजय सुप्त्रे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर रोशन आलाय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड. धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या 24. शेवटचा बॉल बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकातील. थोडी नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे, विशेषतः धनंजयला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. एक आउटसाइड एज लागली होती, त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या वरून त्याने चौकार ठोकला होता, झेल ड्रॉप झाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख बॉल होता, येथे बॅटची कट लागली आहे, विकेट किपर तर बीट झालाय, पाठीमागे फिल्डर देखील थोडंसं फंबल करताना दिसले, त्याचा फायदा मिळतोय. सिंगल येते आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. 3 गाड्यांच्या मोबदल्यात श्री मीनाक्षी कांदळी. दरम्यान या कल्याणचे युवा उद्योजक सचिनजी काठोले यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. अर्थात संदीपजी काठोले आणि सुधाजी काठोले यांचे अगदी बंधुराज आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि जाऊया आता मात्र काही सन्मान आहेत त्या सन्मानाकडे. याच भागातील परगा टेनिस क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू मिस्टर सुफियान शेख यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी रुपेश आय थिंक सुदर्शन काठोले यांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या सर्वांनी इथे मात्र संपन्न करायचं आहे. आणि तसे जर सुफियानचा आपण जर खेळ पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणात तो सादर करत असतो आणि डिसिप्लिन खेळाडू आहे. नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळत असतो आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला आपण तिसऱ्या षटकाकडे वळणार आहोत. तर आपण खेळायला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाच्या वतीनं निशांत. पलटो चेंडू सरळ बाने लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. चेंडू चालला लॉंग ऑफ कडे. एक धाव जरूर आज पूर्ण केली गेली आणि अखेर सिंगल धाब्यावरतीच मात्र त्या ठिकाणी फलंदाज समाधानी राहिला. आज काठोले परिवाराचे जे वारस आहेत एक्झॅक्टली सर्वांच्या अंगावरती अजय रेड कलरचे कपडे आज आपल्याला पाहायला मिळतात की आज रेड डे आहे का.
चेक दरम्यान या ठिकाणी डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषे MBBS डॉक्टर, त्याचप्रमाणे डॉक्टर भाविका किसन विषे या दोन्ही डॉक्टरांचं त्यांच्या पालकांसह मंचावर आगमन होणार आहे. आणि येथे दांडी गोल, फलंदाज बाद. तो दादाला गाव यो सारा. सन्मानित करणार आहोत. मी सुदर्शन काठोळींना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रमोद सांबरे साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. ज्याकडे चषक 2025 पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप गवाळे आहेत मंचावरती, विलासजी पाटील साहेब आहेत, सुनीलजी घागस साहेब आहेत. ही सर्व दळेपाड्यातून मंडळी येण्यामागचं कारणच आहे कारण त्यांचा संघ सध्या खेळतोय. यस, चौथ्या विकेटचं पतन झालंय. विकेट टू विकेट गोलंदाजी त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज निशांतला. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय त्याने फलंदाज रोशनचा. आता नवीन बॅटर मयूर जाधव, इनफॉर्म फलंदाज, इनफॉर्म अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन, चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ, पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. अप्रतिम मारा करतोय निशांत. मागच्या मॅचमध्ये आपण संकेतला बघितलं होतं, त्याने देखील विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं. चेक. या ठिकाणी सन्माननीय प्रदीप गवाळे साहेब यांचं आगमन झालंय. रुपेश सांबरे साहेबांना विनंती करतोय ज्याकडे चषक 2025 आपण प्रदीपजी गवाळे साहेब यांना सन्मानित करायचंय. इनसाइड एज लागले, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण, चांगली फेक. दुसरी धाव घ्यायचा मानस होता परंतु अखेर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले. धावसंख्या 27. चांगली आहे गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहतो निशांच्या वतीने, कारण आतापर्यंत एकही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण करून दिलेली नाहीये. परंतु मयूर जाधव होते आता मात्र भरपूर काही अपेक्षा असतील त्या म्हणजे सर्व कांदलीकरांच्या, कारण जरूर 6व्या क्रमांकावरती तो खेळण्यासाठी आलेला आहे. प्रदीप गवाळे यांचा सन्मान होतोय. दरम्यान मंचावरती आपण पाहतो आहोत प्रदीप गवाळे, त्यानंतर नितीन भोईर साहेब उद्योजक कल्याण यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी संदेश काठोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नितीन भोईर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. अप्रतिम फटका यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड शॉट, 1 बाउंस चौकार. षटकांची समाप्ती. दरम्यान या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नितीनजी भोईर साहेब उद्योजक, जिम फिटनेसच्या संदर्भात आपण पाहिलं तर समस्त कल्याणकर यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन करणारे उद्योजक आदरणीय नितीनजी भोईर साहेब, संदेश काठोळे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. अतिशय सुंदर स्पेल पाहिला आपण, परंतु शेवटच्या चेंडूवरती निशांतनं मात्र 4 धाबा खर्च केल्या. परंतु या निशांबद्दल आपण जर बोलायचं झालं तर मित्रांनो, जी नुकतीच आता मात्र ISPLची स्पर्धा सुरू होणार आहे त्या स्पर्धेसाठी निशांत ट्रायलसाठी जरूर तो मात्र गेला होता, परंतु निवड मात्र झाली नाही. परंतु प्रयत्न त्यांनी चांगले केले होते. चेक. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सचिन काटोळे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी प्रतीक सांबरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सचिन काटोळे, एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बंधूंचे दोन्ही चिरंजीव, मला वाटतं सागरला उद्या आपण कदाचित मंचावर पाहणार आहोत का आज येणार आहे.
उद्या येईल सागर. या कुटुंबाला चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं, शिक्षणाच्या माध्यमातून काठोळे कुटुंबाने ज्या पद्धतीनं भरारी घेतली त्याच्यामध्ये मोलाचं योगदान कोणाचं असेल तर ते बंधूंचं आहे. आणि बंधूंचे कनिष्ठ चिरंजीव सचिन काठोळे यांना आपण सन्मानित करतोय. विवेकचा पहिला बॉल फुल टॉस, मोठा प्रहार केलाय, मिस टाइम फटका आहे परंतु समोर सुरक्षित फटका. फिल्डर पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत 2 धाव मिळत आहेत आणि नो बॉलचा देखील इशारा. इट्स अ बीमर. ओव्हर बेस्ट हाय, फुल टॉस होता, इथे DRS घेतला जाईल का? प्रतीक सांबरे यांच्या शुभ हस्ते आपण सचिन काठोळे यांना सन्मानित करीत आहोत. धन्यवाद. दोन्ही मान्यवर विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 3 धावांनिशी धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर जाधव. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु संधी मिळाली नाही. मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. फटका तेवढा काही आत्मविश्वास वाढवणारा नव्हता परंतु चांगले धावलेत फलंदाज आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. जरूर आज आपण जर बच्चा पार्टी जर पाहिली तर पूर्णपणे काठोले परिवार, त्याचप्रमाणे सांबरे परिवार इथे मात्र आपण पाहत आहोत. मोक्ष संदीप काटोले, कियांश सारंग काटोले, मिहिर संदेश काटोले, सिया सुदर्शन काटोले, क्रिशा सचिन काटोले आणि राजवीर रुपेश सांबरे आज आपल्यामध्ये जरूर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. चांगली लेंथ होती, अगदी खोदून काढल्या. शेवटच्या क्षणाला एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल. या ठिकाणी चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला परंतु डे पर शतशक चेंडूवरती वेगाने झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव मयूरनं मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या श्री मीनाक्षी कांदी संघाची 4 गडी बाद 39. म्हणजे आपण जर पाहिले तर धावगतीमध्ये आकडा चांगला पाहायला मिळतोय. जरूर 4 विकेट्स गमावले परंतु आकडा आपण चांगला पाहतो धावफलकावरती. आणि दोन्हीही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. विशेषतः धनंजयने खूप चांगली कामगिरी केली आहे. तो सेट झालेला आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसरीकडे मयूर जाधव आहे जो कधीही आक्रमण करू शकतोय. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. गोलंदाजी चांगली होते. पहिला बॉल नो होता, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक विवेक कडून परंतु हा लेट बॉल पिक केलाय चांगलाच परंतु मिस टाइम फटका. डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे. काऊ कॉर्नरला सुरेख झेल आणि फलंदाज बाद. जरूर एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग होईल परंतु कुठेतरी या फटक्याला उंची मिळाली. थोडासा ताकदीचा कमी वापर झाला आणि लॉंग ऑनवरती मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. फलंदाज जरूर असं वाटलं की धनंजयच्या खेळीला मात्र कुठेतरी समालोचकांची नजर लागली असावी कारण काही पूर्वीच आपण धनंजयची प्रशंसा केली परंतु या ठिकाणी 19 धावांचं योगदान देऊन तो माघारी परततोय. आणि अशा रीतीने मात्र 5वा धक्का लागला टीम मीनाक्षी कांदी संघाला. न्यूमॅन मिस्टर 7व्या क्रमांकावरती येतोय राहुल चंदे. राहुल चंदेनं देखील चांगली खेळी केलेली आहेत. या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाले. दरम्यान वापलगावचे युवा उद्योजक सन्माननीय प्रल्हाद शेठ विषय यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. आपलं जय गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कांदळी संघाची धावसंख्या फलकावर 5 बाद 39. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये आणि त्याच्यामुळेच कुठेतरी 60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न दिसतोय. 60 धावा जर फलकावर लागल्या तर कठीण असेल चीज करणं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता. बॉल हवेत देखील राहिला होता मात्र पॉइंटला बीट केलंय बॉलनं. थोडंसं वळण घेतलं, थोडासा पुढे पडला होता फिल्डरच्या. एक धाव येथे मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. 40 रन्स ऑन द बोर्ड. चला पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान वाहुली विपक्ष अल्पते पडगे बी. यानंतर होणारा सामना आणि एक टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये बसू नका. आपल्यासाठी खूप सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे. 4 अप्रतिम असे प्रेक्षक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जाऊन आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पायात टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. बॉटम एंडचा चांगला वापर येते. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय मात्र फिल्डर पोहोचलाय थोडंसं मिसफिल्ड डीप मिड विकेटला. त्याचा फायदा मिळतोय मयूरला. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते कांदळी संघाची 42 वर. आता मात्र या ठिकाणी मयूरची रणनीती काय असेल आणि राहुलची प्लॅनिंग काय असेल की जास्तीत जास्त मयूरला स्ट्राईक देईल की राहुल स्वतः मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. याकडे सुद्धा मात्र सर्वांच्या नजरा आता मात्र असतील या पहिल्या इनिंगमध्ये. परंतु गोलंदाजाचा विचार जर केला तर विवेकनं आतापर्यंत चांगल्या लेंथवरती मारा केलाय. निश्चितच खोलवर टप्प्याचे चेंडू विशेषतः मयूरच्या विरोधात खूप चांगले त्यांनी टाकलेत. त्याच्यामुळेच कुठलाही चौकार किंवा षटकार आतापर्यंत मयूरच्या बॅटमधून आलेला नाही. परंतु हा बॉल फुल टॉस आहे.
मिस इट. बॉल हवेत होता परंतु विकेट किपर थोडासा दूर आहे. पहिल्या बाउन्सवर कलेक्ट केलाय. धावचीची संधी आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि फलंदाज धावबाद. मात्र नो बॉलचा इशारा. हाईट जास्त होती. बिमर आहे. परंतु बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. हेच पंच स्वप्ने पाटील सर सांगतात. परंतु फलंदाज राहुल चेंडे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. न्यू फलंदाज पिंकू आलाय. पिंकूचा विचार करता हॉट खेळाडू आहे, फायटर आहे. परंतु इथे तिसरे पंच सध्या चेक करत आहे. शकील कोटी सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत की चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. हा नो बॉल असेल. येस, DRS ची मागणी केली होती दळेपाडा टीमनं, मात्र त्यांनी DRS गमावलाय. रिव्ह्यू लॉस्ट. नो बॉलच असणार आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अगदी योग्य होता आणि हा दुसरा बीमर बॉल आहे या षटकातील. तेच पंच आता सांगतायत. त्याच्यामुळे हे षटक पुढे कंटिन्यू करता येणार नाहीये गोलंदाजाला. गोलंदाजी चांगली होती परंतु 2 बीमर चेंडू टाकलेत विवेकनं. स्ट्राईक अजूनही मयूरकडे आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 वर. 43. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि आता एक नवीन गोलंदाज हे षटक कंप्लीट करण्यासाठी येईल. ऋषिकेश आलाय. सर आपण स्पीड अप करूया. पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडूवरती मात्र सामना करतोय फलंदाज मयूर जाधव. आज प्रेक्षकांची पाहिलं तर पुढील मागील 3 दिवसांपेक्षा आज जास्त उपस्थिती आपण पाहत आहोत. सर्वांचं करूया आपण सरचे स्वागत. आणि जशी जशी स्पर्धा अजय जवळ जाणार आहे तसं मात्र या ठिकाणी या स्पर्धेला क्रीडा रसिकाचा मात्र चांगला प्रतिसाद चांगला मिळेल, त्यात काही शंका नाहीये. आज ही अपेक्षा होतीच कारण आता वीकेंड सुरू झालेला आहे. सॅटरडे आहे, उद्या संडे असणार आहे. शेवटचा दिवस. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेतून गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमा पार. मयूरच्या बॅटमधून हा दणदणीत खणखणीत चौकार. जरूर फ्रीट चेंडू होता त्याच्यावरती चांगला हिट पाहिला आपण. गॅप चांगला शोधला आणि चेंडू अगदी वाडिश लोंगांच्या मात्र पलीकडे फरार झाला. 4 धाबांसाठी 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी जोडल्या गेल्या. दरम्यान या ठिकाणी काही क्षणानंतर शुभ आगमन होणार आहे. फिल्डिंग लावायची आहे प्लीज. टीम वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघ सन्माननीय डॉक्टर निवृत्ती मगर सर, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय चित्तोदन जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विजयजी हरड यांचं या ते शुभ आगमन होणार आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओव्हर इनिंग मध्ये आपण आहोत तर एक सन्मान आहे तो सन्मान इथे कंप्लीट करूया. जे वापालगावचे युवा उद्योजक सन्माननीय प्रल्हाद शेठ विषय आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करतो. आणि हा सन्मान करण्याची विनंती संदीपजी काटोले या स्पर्धेचे जनक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मी प्रल्हादजी विषयांना विनंती करतो की आपण पुढे या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. खेळ सुरू ठेवायचा आहे. चला आपण इथे सन्मानित करत आहोत प्रल्हादजी विषय यांना. सन्माननीय प्रल्हादजी विषे, वाफाळे गावचे युवा उद्योजक यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे प्रणेते संदीपजी काठोळे साहेबांच्या शुभ हस्ते. जरूर इथे मात्र पारितोषिक आपण पाहत आहोत. प्रशांत गव्हाळे, भापेश गव्हाळे यांच्यासाठी पूर्ण डावामध्ये 3 झेल तुम्ही पकडले तर सनी भुईर आमचे डीजे ऑपरेटर याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. चला आपण खेळायला सुरुवात करूया. प्रश्न असा तिथे निर्माण केला जातोय की ज्यावेळी फ्रीट चेंडू होता त्या चेंडूवरती फिल्डिंग डिपार्टमेंट चेंजेस केली होती का, आणि आमचे ऑफिशियल पंच सांगतात की एक्झॅक्टली कुठलाही बदल मात्र झाला नव्हता. चला आपण सुरुवात करूया. फिल्डिंग आपण लावायची आहे.
चला कोणी आतमध्ये येऊ नका मैदानामध्ये. राहुलजी आपल्याला देखील विनंती आहे, आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचंय. जो काही निर्णय घ्यायचा आहे पंच घेतील आणि आपल्याला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. याच्यानंतर आणखी एक मोठी लढत आपल्या समोर असेल. जय हनुमान वाहुली विरुद्ध अल्फते स्पोर्ट्स पडगा बी. चला आपण खेळायला सुरुवात करूया, कारण आपण जास्त वेळ इथे घेऊ नका. चौथा षटक आणि गोलंदाज आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये आपण निशांतला पाठवूय, कारण पहिल्या स्पेलमध्ये निशांतनं पाहिलं तर एकूण 8 धावा खर्च केल्या होत्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. पुन्हा निशांत हो पाहू शकला अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पहिल्या चेंडूवरती पाहिला तर एक्झॅक्टली विराज उर्फ पिंकू तिथे मात्र त्या ठिकाणी बीट येतोय. या एसटी रक्षकडे मात्र योग्य वेळी इथे मात्र जरूर एसट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु दोन्ही खेळाडू आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये मात्र व्यवस्थित पोचलेले आहेत. आणि पाहू शकला या ठिकाणी काही क्षणानंतर इथे शुभ आगमन होणार आहे. क्रिकेटवरती ज्यांचं अपार प्रेम आहे डॉक्टर निवृत्ती मगर सर, त्यांच्या सोबतीला ग्रामपंचायत डोळेचे विद्यमान सदस्य सन्मानित शुद्धोधन जाधव आणि विजयजी हरड यांचं इथे शुभ आगमन होणार आहे. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. एक क्विक सिंगल पहिल्या बॉलवर आली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मयूरला स्वतःकडे घ्यायची होती, त्याच्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. पण आता बघायचं आहे की निशांच्या विरोधात कशी बॅटिंग तो करेल. ओहो ऑन द राईज, मोठा फटका. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, मात्र कुठलीच संधी नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय भव्य हिट, षटकार. संगतीला मित्र हे बारी. जबरदस्त चेतन पाटील यांचं गुणगान करण्याचं संगीत, परंतु या ठिकाणी पूर्णपणे पाहिले तर ऑन द राईज फोर्स केला होता. फोर्सिंग स्ट्रोक आणि अगदी लॉंग ऑनची सीमारेषा अगदी सहजपणे क्लिअर केली मयूर जाधवनं. आणि याच फटक्यांसाठी मयूरला आपण ओळखतोय. मग परगा टेनिस क्रिकेट असेल किंवा सिटी फॉर्मॅटचा क्रिकेट असेल. आणि पाहू शकला या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. डॉक्टर निवृत्ती मगर सर, त्यांच्या सोबतीला ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय शुद्धोधनजी जाधव आणि सन्माननीय विजयजी हरड यांचं या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. आणि आता त्यातल्या त्यात आपण बघतोय की सन्माननीय निवृत्ती मगर सर, शुद्धोधन जाधव साहेब आणि विजय हरड साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. जय गणेश चषक 2025 मध्ये पडघा टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे. आणि एकापेक्षा एक सरस संघ पडघा टेनिस क्रिकेटच्या आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. चालू असलेला सामना श्री मीनाक्षी कांदळी विपक्ष वेताल स्पोर्ट्स दळेपाडा. कांदळी संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस गमावल्यानंतर धावसंख्या झाली आहे 54, 4 चेंडू शिल्लक. आणि जरूर इथे मात्र पाहिलं तर निवृत्ती मगर सर यांची कट्टर समर्थक आतिश गुडविंदे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आतिश की आपण सुद्धा या. त्यांच्या सोबतीला साहिल सिनियर आहेत आणि सलमान शेख. सर्वांना विनंती करतो की आपण या. सर्वांचं हार्दिक स्वागत हो. या ठिकाणी दांडी गोल, मोठी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज निशांत, फलंदाजाला शांत केलाय मयूर जाधवला. चांगला बॉल होता हा खोलवर टप्प्याचा आणि थोडी बॅटची आतली कडा लागली असं वाटतंय. प्लेड ऑन झालाय. उजव्याष्टीच्या थोडासा बाहेर होता बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि पायामध्ये जो गॅप होता त्याच्यातून बॉल निघालाय. बॅटची कट घेतल्यानंतर आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय मयूर जाधवचा. बिग ब्लो. मोठी विकेट्स असं वाटलं होतं की मात्र जे काही चेंडू शिल्लक आहेत त्यांच्यावरती मोठा प्रहार करेल, परंतु मयूर जाधवनं मात्र या ठिकाणी 17 धाबाचं योगदान देऊन माघारी परतला. एक सिक्सर, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आता येतोय मिस्टर किशोर. लेजंड आहेत मीनाक्षी कांदळी संघाचा विचार केला तर. परंतु धावसंख्या एक चांगली उभारली गेली पहिल्या इनिंगमध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर या पहिल्या डाबातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 54 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. व्यासपीठाची शुभा वाढवत असताना सन्माननीय निवृत्ती मगर सर, त्याचप्रमाणे या डोले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुधोधनजी जाधव आणि विजयजी हरड. आणि याच विभागातील एक जबरदस्त टेनिस क्रिकेट मोठं नाव
आतिश घोडविंदे हे सुद्धा मात्र सध्या या ठिकाणी एन्जॉयमेंट करतायत ही स्पर्धा, हा सामना. आणखी एक बॉल एस्टनचा वेध घेतोय, त्रिफळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त होतोय, आणखी एक फलंदाज बाद. पहा, थँक्यू. जशी विकेट इथं मात्र प्राप्त केली, दांडी गुल केली माजी कृषी उत्पन्न समितीचे सभापती या सन्माननीय विलासजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती जरूर आपण या ठिकाणी स्मित हास्य पाहिलं. आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी निशांत इज ऑन हॅट्रिक. 8वा फलंदाज बाद झालाय. दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गोल केलेल्या आहेत. हॅट्रिक वर तर आहेच, मात्र बोल्टची देखील हॅट्रिक होऊ शकते. हो निश्चित. आणि हा सुद्धा एक वेगळा रेकॉर्ड आपल्या पडघा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि त्यासाठी आता मात्र हॅट्रिक डिलिव्हरी फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतो मिस्टर. या ठिकाणी मनीष. गावचे समाजसेवक नामदेवजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय गणेश चषक 2025 मध्ये. गोलंदाज निशांत गवाळे ऑन हॅट्रिक, आणि हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी 10व्या क्रमांकावर आलाय फलंदाज परेश. हिअर इज निशांत. हा देखील चांगला बॉल होता, मात्र तेवढाच चांगला फटका, हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे पॉइंटला. सिंगल येथे प्राप्त करतोय फलंदाज. सिंगलच्या जोरावर धावसंख्या कांदळी संघाची जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावर. 8 फलंदाज जरूर बाद झालेत, मात्र धावसंख्या देखील चांगली पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट या पहिल्या हाफमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजी देखील चांगली झाली आहे, फटके देखील काही खूप चांगले, विशेषतः धनंजय आणि मयूर जाधव यांनी चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला विशालनं एक चौकार एक षटकार ठोकला होता पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता विराटचा. हा बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला, बॅटची कड लागली असावी. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. सोबतीला आले आमचे डोळेगावचे विजयजी हरड. तर मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन, आपण टॉस बॉक्समध्ये येणार आहात. तर नाणं सरांच्या हातात दिलेलं आहे आणि नाणेफेकी होत आहे. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी अशी मागणी आणि त्याप्रमाणे निर्णय येतोय. क्या बात आहे, नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे अल्फते संघानं. मी शोधन जाधव साहेबांना विनंती करेन, संकेत निरंजन यांच्याकडनं शीतपेय आहे विजयी संघाच्या कर्णधार आम्ही देतोय, तर ते आपण प्रदान करणार आहात. सर इथे आपण आलात, या स्पर्धेची शोभा तर आपण निश्चितपणे वाढवलेली आहे, परंतु काय वाटतं एकंदरीत माहोल बघा. आता शनिवार आहे, उद्या प्रजासत्ताक दिन आहे. तुम्हाला मी मंचावर पाठवण्यापूर्वी नक्कीच तुमच्याकडनं मनोगत ऐकणं, कारण ही मानाची स्पर्धा आहे आणि वर्ल्ड कप ऑफ पीटीसी म्हटलेलं आहे. सर्वप्रथम मी या वाफा या गावातील सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असे संदीपजी काठोळे आमचे मित्र यांचं मनापासून कौतुक करेन. मी खूप दिवसानंतर या ग्राउंडवरती आलो सर. ॲक्च्युली मी मागच्या वर्षीपासून ग्राउंडवर जाणं बंद केलं आहे, परंतु वाफा या गावातल्या सर्व जे क्रिकेटप्रेमी यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आलो. आल्यानंतर मला खरंच खूप कुतूहल वाटलं की आज बऱ्याच वर्षानंतर बघितलेला ग्राउंड जसाच्या तसाच दिसतोय, तो खूप सुंदर प्रकारे सजवलेला आहे. आणि मी सर्वांना या वाफाळ्या गावातील क्रिकेटप्रेमींना तसेच इथे जमलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे चांगला क्रिकेट खेळा. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी याचं नाव संपूर्ण भिवंडी तालुक्यात होऊ द्या, महाराष्ट्रामध्ये होऊ द्या, एवढीच मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निवृत्ती मगर सर, धन्यवाद शोधन जाधव, धन्यवाद विजयजी हरड. मी तिन्ही मान्यवर विनंती करेन, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल तू जिंकलेला आहे सुफियान, तुझा निर्णय का असेल प्रथम आम्हाला ऐकायचं आहे, कारण 5 षटकांचा डाव असणार आहे. सर फर्स्ट फील्ड पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. या ठिकाणी वर्ल्ड कप ऑफ पीटीसी म्हटलंय, तू तशीच मागणी केली, पण मला वाटतं या स्पर्धेचा उल्लेख जर कोणी पहिल्यांदा केला असेल वर्ल्ड कप ऑफ पीटीसी तर ती व्यक्ती आहे सुफियान शेख. आणि तुला ते तसं बोलावं का वाटलं, आणि एकंदरीत आता स्पर्धा रंगते आहे तर या स्पर्धेबद्दल वर्ल्ड कप ऑफ पीटीसी का म्हटलं होतं? सर या जे स्पर्धेचं नाव मी वर्ल्ड कप पीटीसी दिलं आहे, त्यामध्ये जाम एकदम हे आहेत, कारण फर्स्ट टुर्नामेंट जेव्हा आपल्या इकडे व्हायचे पडगा परिसरात, तेव्हा मला आठवण आहे का इकडे
भिवंडीमध्ये क्रिकेट जर्सी फक्त आणि फक्त मेड कपमध्ये भेटायची आणि पहिली टुर्नामेंट अशी होती का इकडे टी शर्ट वाटप केले होते वापाले टुर्नामेंटला आणि एवढा चांगला आणि एव्हरग्रीन टुर्नामेंट झाला होता तेव्हा मी याचा उल्लेख केला होता का हा पडग्याचा वर्ल्ड कप आहे याला नाव मी दिलं आणि हा वर्ल्ड कप नाव जो ठेवला आहे त्यामुळे यांनी ते लोकांचं जे मेहनत आहे संदीप भाऊ काटोले सतीश काटोले आमचे सुदर्शन काटोले हे सगळ्यांची मेहनत आणि हे लोक मेहनत करून ही स्पर्धा ठेवतात त्यामुळे याचं नाव वर्ल्ड कप आणि PTC दिलं आहे. निश्चितच पूर्ण संघ आम्हाला तुझा पाहायला मिळेल. सर संघ तर पूर्ण नाही आहे पण चांगला खेळू कारण समोर पण एक चांगली टीम आहे आणि 2-3 वर्षापूर्वी माझी फेवरेट टीम होती वाहुली पण या वर्षी कुठे ना कुठे थोडी मागे राहिली आहे आणि एक चांगला गेम आहे. यस रंगतदार सामन्याची अपेक्षा आहे तिची पूर्तता केली. जर वाहुली संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तू निर्णय काय घेणार होतास? फिल्डिंग घेणार होतो. या ठिकाणी आपण आता पाहिलं तर फलंदाजी करायची आहे. किती धावा तोडण्याचं उद्दिष्ट ठेवले? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. वर्ल्ड कप ऑफ PTC म्हटलं त्या स्पर्धेला तर तुला काय वाटतं? वर्ल्ड कप ऑफ PTC म्हणण्यासारखी टुर्नामेंट आहे. यस वर्ल्ड कप ऑफ PTC म्हणणार की टुर्नामेंट आहे. सामना रोमहर्षक होणार आहे ही अपेक्षा दर्शक प्रेक्षकांची. ती पूर्तता होईल? हो नक्कीच. तर नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे अल्फता बी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजी आमंत्रित केले वाहुली संघाला. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गणेश गायकवाड सर. जरूर एकाकडे या पहिल्या तर सामना सुरू आहे परंतु काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. निवृत्ती मगर सरांनी सांगितलं की मी भरपूर वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावरती आलेले आहोत परंतु आल्यानंतर जो तुम्ही मनोगत व्यक्त केला खरंच आमच्या हृदयामध्ये जरूर ते शब्द लागलेले आहेत ज्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. निवृत्ती मगर सरांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो आणि या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काटोले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. स्वराज 11 डोले संघाने ते पुरस्कर्ते आहेत. सातत्यानं त्या संघाला चांगलं योगदान ते देत असतात आणि जरूर क्रिकेटवरती त्यांचं अपाट प्रेम आहे. जरूर ते थोडेसे मात्र दुरावलेले आहेत परंतु त्यांचा प्रेम मात्र कमी झालेला नाहीये. संदीपजी काटोले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय आखीव रेखीव भरीव कामगिरी करणारे आदरणीय सन्माननीय निवृत्ती मगर सर यांना आपण सन्मानित करीत आहोत. उद्योगपती आतकोली गावचे सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब त्यांच्या सोबतीला LIC एजंट सन्माननीय उमेश विशे साहेब त्याचप्रमाणे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीपजी भोईर साहेब या मान्यवरांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. पुढील सन्मान ग्रामपंचायत डोलेचे विद्यमान सदस्य सन्माननीय शुद्धोधनजी जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्माननीय शुद्धोधनजी जाधव जे विद्यमान ग्रामपंचायत डोलेचे सदस्य आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. निश्चित एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये यांचंही मोलाचं योगदान आपण जर पाहिलं तर पारमार्थिक दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहायला मिळतोय आणि त्या माध्यमातून अतिशय आखीव रेखीव भरीव कामगिरी करणारे शुद्धोधन जाधव साहेब यांचा हा सन्मान होत आहे. पुढील सन्मान आदरणीय विजयजी हरड साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी विनंती करतो विजयजी हरड यांना की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण जय गणेश चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. विजयजी हरड यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय नामदेवजी ठाकरे काका आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आदरणीय नामदेवजी ठाकरे काका. आदरणीय नामदेव ठाकरे साहेब म्हणजेच कुरुंदगावचं व्यक्तिमत्व उमेश ठाकरे साहेब यांचे पिताश्री आहेत ज्यांना अतिशय आपण पाहिलं तर आज सर्व दर्शक प्रेक्षकांना जसं क्रिकेट आवडतं तसंच बैलगाडा शर्यत आवडते आणि त्यांची बैलजोडी ही या विभागामध्ये सुप्रसिद्ध आहे. आणि काही क्षणानंतर मित्रांनो ज्यांनी आमदार पदावरती हॅट्रिक पूर्ण केली भिवंडी ग्रामीणचे सर्वांचे लाडके भगवे आमदार शांतारामजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आणि तदनंतर ज्या पहिल्या 2 सुकन्या आहेत वापाल गावातील ज्यांनी डॉक्टर पदवी जरूर इथे मात्र पटकावलेली आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहे गणेश गायकवाड सर आणि त्याच्या सोबतीला असतील आदित्य जाधव. दर्शनी चौकार जोडला गेला आणि चौकाराच्या जोरावर आपण पाहतोय धावपलकावरती धावा झळकत आहेत. 17 धावा म्हणजे विजयाचं जे लक्ष्य आहे आपण पाहिलं तर 57 धावांचा. आदित्य पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा झळकावला गेला. याचा अर्थ 4 षटकांमध्ये
40च्या स्पर्शाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, म्हणजे 10ची सरासरी पाहायला मिळेल. आणि त्यामुळे कुठेतरी आव्हान आहे, जे कठीण वाटत होतं सुरुवातीला ते आता मात्र सन्मान्य सुनीलजी बेरेस साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्याप्रमाणे आदरणीय अशोक कशिवले साहेब बँक ऑफ TDC यांचंही आगमन झालंय. त्याचप्रमाणे सुनील बेरेस साहेब त्यांच्या सोबतीला जयेश विशे जे आपण पाहिलं तर TDC बँकेचे कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे पोलीस पाटील विद्यमान साईनाथजी काटोळे साहेब वाफाळे गावचे पोलीस पाटील यांचंही आगमन झालंय. मंचाची शोभा वाढवताना आपण आज मान्यवरांची मांदियाळी पाहत आहोत. मोठ्या संख्येनं पाहुणे मंडळी आलेली आहेत. चला दरम्यान या ठिकाणी शुद्धोधन जाधव साहेब, त्याचप्रमाणे निवृत्ती मगर सर आमची रजा घेतात. विजय हरड खूप छान खेळून गेलात, मात्र यशस्वी टोळा देता आला नाही. सर्व मान्यवर मंडळीत सन्मान करणार आहोत आपण, पण सामना सुरू आहे आणि सामनाही तेवढा महत्वाचा आहे. यस नितेश शिलार, सुनील भोईर और दीपक सांबरे 3 स्टार ग्रुप की तरफ से भावेश गवाले के सिक्सर हैट्रिक के लिए या ठिकाणी 1000 डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषय सन्माननीय कुंडलिक विषय साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. फटाक्याच्या आतषबाजीने आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. थोडा वेळ खेळ थांबूया. त्याचप्रमाणे या गावातून डॉक्टर भाविका किसन विषय या सुद्धा MBBS झालेले अगदी काही क्षणातच आपल्या पालकांसह त्या उपस्थित होतील. प्रथम आपण स्वागत करूया. फटाक्याच्या आतषबाजीने आज स्वागत झालेलं आहे डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषय. कविता किसन विषय यांचंही आगमन झालेलं आहे. तर आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषय यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. सोबतीला माजी उपसरपंच राजेंद्र विषय साहेब यांचंही आगमन झालंय. किसन विषय साहेब यांचं आगमन झालंय. संतोष विषय साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या विभागातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर कुंडलिक विषय साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जय गणेश चषक 2025 एक मानाची सन्मानाची स्पर्धा दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्रक्षणामध्ये कुठेतरी गलथानपणा होतोय आणि पायाला स्पर्श करत चेंडू धन्यवाद विजय. सिंगल के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 23 पर जा चुका है बिना किसी नुकसान पर. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 34 धावा जोडाव्या लागतील. ज्या पद्धतीनं फलंदाजी झालेली आहे, एकही गडी गमावलेला नाहीये. उत्तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से दे रहे वेताल दलेपाड़ा. जैसे को तैसा जवाब दे रही है. पॉजिटिव रिप्लाई हम देखते हुए सेकंड हाफ में. खेल की शुरुआत होती हुई विशाल राइट आर्म ओवर द विकेट. स्कोर ऑफ द विकेट खेला है. गेंद जारी इस वक्त डीप कवर पॉइंट पर 4 रन के लिए. देखणा प्रहार कव्हर आपला पाहायला मिळाला. निश्चितपणे चेंडू हवेत होता, मात्र क्षेत्रक्षामधून दूर. दरम्यान या ठिकाणी संदीप विषय साहेब विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे चाऊस काका यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चाऊस काका आपलंही मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलेला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पळून एकदा पूर्ण केली गेली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव
निश्चितपणे प्राप्त केली जाते, पण आपल्या संघासाठी 2 धावा क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. मनीष होता त्या ठिकाणी. एक अच्छे पार्टनरशिप की इस वक्त जरूरत थी और वो पार्टनरशिप गायकवाड़ सर पहले ही दोनों बैट्समैन के माध्यम से हम देखते हुए निशांत और भावेश बहुत अच्छे टच में नजर आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन जीतने के लिए अब यहाँ से 28 रनों की अभी भी जरूरत है. भावेश गवाळे तुटून पडलाय. भावेश गवाळे पूर्णपणे कल्पना आहे, तर या सामन्यामध्ये मला आमच्या संघाला जिंकून घ्यायचं असेल तर मला इथे खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. दरम्यान जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र चुकी घडली. हातामध्ये झेल आला होता राहुलच्या. झेल धरतीला दान झाला, आयुष्यमान होता आशीर्वाद दिला गेला भावेश गवाळेला. एका धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 30 धावा. बहुत मुश्किल अवसर था लेकिन पूरा एफर्ट्स लगाने की कोशिश की थी. जब जंग दो बड़ी टीमों के बीच में चलती तो नतीजा यही होता है. क्या एफर्ट लगा था राहुल चंदे ने मिड ऑफ पर. इस प्रयास के लिए पूरे 100 मार्क्स उनको हम दे सकते हैं. 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन बची हुई. अब 18 गेंदों पर जीतने के लिए 27 रनों की जरूरत. मिडल कॉन्फ्रेंस होती हुई, टीम मीटिंग होती हुई अब श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदी के बीच में. बची हुई 18 गेंदे, 27 रन. कुछ भी हो सकता, मैच अभी भी बंद लिफाफे की तरफ आगे चलता हुआ. दरम्यान अगदी काही क्षणातच भिवंडी ग्रामीणचे विकासाचे वारे म्हणजेच आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन होईल. या सामन्यामध्ये जर का भावेश गवाळे यांनी सलग 3 षटकार मारले तर युवा उद्योजक नितेश शेलार यांच्याकडनं, त्याचप्रमाणे सुनीलजी भेरे आणि दीपक सांबरे हे युवा उद्योजक आहेत, या सर्वांकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. निश्चितच हॅट्रिक साठी आपण जर पाहिलं तर 2000चं पारितोषिक लागलंय. मात्र हॅट्रिक ज्यांनी पूर्ण केली भिवंडी ग्रामीण मध्ये ते सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन होतंय. थोडा वेळ खेळ थांबवणार आहोत. फटाक्याच्या आतषबाजीनं हा सन्मान आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांना दिला जातोय. भिवंडी ग्रामीणचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, सोबतीला बंटी पाटील साहेब, सोबतीला संदीपजी विशे साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य वाफाळे गावचे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवर मंडळींचं आगमन होतंय. नंबर 3 में इस वक्त परिवर्तन होता हुआ ऋतिक को गेंदबाजी पर बुलाया है. वाफाले एंड से गेंदबाजी करते हुए सामना करेंगे बैट्समैन भावेश. मरता क्या न करता, कारण अतिशय महत्वाचा हा गोलंदाज आहे आणि हा आता वापरावा लागतोय. मात्र शांत डोक्याने जर दोघांनी खेळ केला सलामीच्या जोडीने तर या सामन्यामध्ये पलटवार आपल्याला पाहायला मिळू शकतो. यस, निश्चित तौर से खेल की शुरुआत करनी है. राइट आर्म ओवर द विकेट, छोड़ दिया ऑफ स्टंप के बाहर की गेंद. वाइट का इशारा आता हुआ मेन अंपायर का. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा टीम का 31. आता मात्र 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 26 धावेचं समीकरण. धगधग धडधड वाढली असेल ती दळेपाड्याच्या. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं दळेपाड्याचे समर्थक आलेले आहेत, सुरेख अशा पद्धतीनं खेळ सलामीच्या जोडीकडनं पाहायला मिळतोय आपल्याला. दुसऱ्या बाजूला असेल निश्चितच निशांत आणि भावेश. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुरक्षित लँडिंग झालेली आहे. एक धाव चेंडूवरती निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा धडकतायत. बिनबाद 32 धावा. जबरदस्त प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते, कारण एक मातब्बर संघ म्हणून मीनाक्षी स्पोर्ट कांदळी या संघाकडे पाहिलं जातं. मात्र या संघानं ज्या 57 धावा उभारल्या गेल्या त्या 57 धावांचा सुद्धा आम्ही यशस्वी पाठलाग करू शकतो. ही सलामीची जोडी वेताळ स्पोर्ट दळेपाडा संघाची दाखवून देते आहे. बत्तीस स्कोर इस वक्त हो चुका है बिना किसी नुकसान पर.
फुल टॉस गेंद मिड ऑन के ऊपर से गेंद जारी लॉन्ग ऑन के खिलाड़ी के पास। पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, जब तक डीप लॉन्ग ऑन से थ्रो आता हुआ एक रन प्राप्त करते हुए बैट्समैन निशांत ने गेंदबाजी में बहुत अच्छी गेंदबाजी की थी। कुल मिलाकर 3 विकेटें उन्होंने ली थी अपने स्पेल में। पण या ठिकाणी फलंदाजी करत असताना साजेसा फटका जोडता आला नाही, कारण हा एक खराब चेंडू होता, त्याच्यावरती अधिकाधिक धावा प्राप्त करणं गरजेचं होतं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक चांगला फटका आपला पाहायला मिळतो, कारण खोदून काढावा लागला. या चेंडूला निश्चितच फंबलिंग झाली आणि त्याचा अचूक लाभ घेतला जातोय. खूप सुंदर रनिंग बिटवीन टू विकेट. निशांत आणि भावेश, आणि या 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. बिन बाद 35 धावा. स्कोर इस वक्त 35 पर जा चुका है। मिसफील्ड के कारण 2 रन पूरे किए थे। बोल्ड बड़ी विकेट हासिल करते हुए ब्रेक थ्रू देते हुए अपनी टीम के लिए एक अतिशय महत्वाची विकेट प्राप्त केली गेली. या विकेटची गरज होती, कारण इथून जर मीनाक्षी स्पोर्ट कांदळीला पलटवार करायचा असेल तर त्यासाठी भावेश गव्हाळे बाद होणं गरजेचं होतं, आणि भावेश गव्हाळे बाद होतोय. मात्र बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून निघालेल्या धावा आहेत 11 धावा. दरम्यान पद्मनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, जे चिंचोली गावचे माजी उपसरपंच आहेत तथा त्यांच्या सौभाग्यवती या पडघे गावच्या माजी सरपंच आहेत. क्रिकेटवर अतिशय अतिव प्रेम आहे. व्हाईट ड्रेस आणि पूर्णपणे आपण पाहतोय सोनेरी घड्याळ, अंगावरती सोनं. चला खेळ सुरू करा. पहला विकेट गिरता हुआ 35 की योग पर बेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा टीम का। तीसरे ओवर का इस वक्त खेल जारी, अभी भी कुछ गेंदें शेष है। नए बैट्समैन नंबर 3 पर आते हुए निशान का साथ देने के लिए विवेक। वांद्रेकर ट्रॉफी की रनर अप टीम इस वक्त चेसिंग करती हुई श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली के सामने 57 का लक्ष्य का पीछा करती हुई। चला आपण सन्मानाकडे जाऊया. इथे खेळ सुरू राहणार आहे आणि आपण सन्मानही करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान आहे जय गणेश चषक 2025. मी मान्यवरांसाठी सांगू इच्छितो, पडघा विभागाचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. मागच्या 28-30 वर्षाचा आपण विचार केला, लेखाजोगा मांडला तर केवळ एकमेव स्पर्धा पडघा विभागातील ही सन्मानाची आहे. ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची. मी सन्माननीय संदीप काटोळे साहेब यांना विनंती करेन, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आपण सन्मानित करणार आहात भिवंडी ग्रामीणचे लाडके लोकप्रिय कार्य आदर धन्यवाद धन्यवाद. पुढील सन्मानाकडे जाणार तर मैदानावरती खेळ सुरू राहणार आहे. जेव्हा चेंडू पडेल तेव्हा मात्र आम्ही थोडंसं थांबत जाऊ, कारण एजचा महत्वाचा भाग घटक असणार आहे. 13 चेंडूंमध्ये 20 धावांचं समीकरण आहे. खेळ सुरू ठेवायचं आहे. स्वप्नील पाटील आणि आमचे पंच आहेत, त्यांना विनंती करतोय. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. आदरणीय सन्माननीय पद्मन पाटील साहेब गोल्डमॅन यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी सन्मान्य संदीप काटोळे साहेबांना विनंती करेन, कारण वेळेच्या अभावी आपण सर्व सन्मान तुम्ही करणार आहात. या ठिकाणी जय गणेश चषक 2025 एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. दरम्यान फुलटॉस चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाकडनं साथ लाभते आहे. दरम्यान सन्मान होत आहे पद्मनजी पाटील साहेब यांचा. माहिती शाल आहे जे चिंचोली गावचे माजी उपसरपंच आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती पडगी गावच्या सरपंचपदी विराजमान आम्ही पाहिलेले आहेत. त्यांच्या पुढील आपण सन्मानाकडे जात आहोत. आदरणीय सन्माननीय अतिथींचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय दिनेश भोईर साहेब उद्योगपती अतकोली यांना आपण सन्मानित करणार आहोत. संदीप विषय साहेब यांना विनंती करतो आपल्या सोबत आपण
दिनेश भोईर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी बेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघाला. सन्माननीय दिनेश भोईर साहेब, उद्योगपती अतकोली यांना आपण सन्मानित करीत आहोत. त्यानंतर माजी सरपंच बादाणे ग्रामपंचायतीचे सन्माननीय प्रदीपजी भोईर साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी अरुण विशे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप विशे साहेब यांना सन्मानित करणार आहात. प्रदीप राऊत साहेब यांचा सन्मान, योगेश अरुण विशे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदीप भोईर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. माझी जे सरपंच आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा सन्मान. त्यानंतर योगेशजी पाटील साहेब युवा नेते, युवकांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे या विभागातील, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सुदर्शन काटोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण योगेशजी पाटील साहेब यांना सन्मानित करूया. तुमचा जरी सन्मान झाला असला तरी यावेळेस आम्हाला तुम्हाला सन्मानित करायचं आहे आणि म्हणून योगेश पाटील आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. विवेकच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. अप्रतिम फलंदाजी. सुरुवातीला निशांत आणि भावेश सलामीवीरांनी चांगली पायाभरणी केली. या चौकाराच्या जोरावर धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे दळेपाडा संघाची. आता समीकरण उरलंय 11 चेंडू आणि 12 धावा. त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील सन्माननीय साईनाथजी काटोळे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी संदीप विशे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पोलीस पाटील यांना सन्मानित करूया. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या, जेणेकरून मॅच बॉल सीमारेषा पलीकडे गेल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये येईल. खेळ सुरू ठेवायचा आहे. आपण दुसरा बॉल मैदानामध्ये दिलेला आहे. जबरदस्त रनचेज वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघाकडून पाहायला मिळत आहे. श्री मीनाक्षी कांदळी संघाविरुद्ध त्यांची ही मॅच. कांदळी संघाने 56 धावांपर्यंत मजल मारली होती 5 ओव्हर्समध्ये आणि आता प्रत्युत्तरात 4थं षटक सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. निश्चितच या ठिकाणी केवळ क्रिकेटच्या सामन्यांना आम्ही प्रोत्साहित करतो अशातला भाग नाहीये, तर क्रिकेटच्या सोबतीला खेळाच्या सोबतीला शैक्षणिक प्रगती फार महत्वाची आहे. वाफळे गाव एक चिमुकलं गाव, मात्र या चिमुकल्या गावामध्ये आपण पाहतोय शिक्षणाची गंगा आलेली आहे आणि या शिक्षणाच्या गंगेच्या माध्यमातून आमच्या 2 सुकन्या, पहिली सुकन्या आहे डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषय MBBS डॉक्टर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा हे तिथे सेवा करतायत. त्याचप्रमाणे डॉक्टर भाविका कविता किसन विषय MBBS डॉक्टर, या दोन्ही डॉक्टरांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतोय कुंडलिकजी विषय आपण येणार आहात, कविताताई आपण पुढे येणार आहात, किसन विषय साहेब आपण पुढे येणार आहात आणि SK म्हणजे या स्पर्धेचे करते धरते संदीपजी काटोळे साहेब त्यांच्या सोबतीला जय गणेश वाफाळेचे सर्व खेळाडू. हा शाही सन्मान, हा सन्मान आहे मान्यवरांचा, हा सन्मान आहे गुणवत्तेचा, हा सन्मान आहे गुणीजनांचा. तर दरम्यान मी विनंती करतो आपण पुढे यायचंय. गुणीजनांचा मंगळ सोहळा साकार होतो आज येते. जय गणेश वाफाळे स्वागत करीते सर्वांचे, स्वागत करीते सर्वांचे. स्वागत होत आहे अतिशय सुरेख सुंदर रीतीने कार्य करणाऱ्या डॉक्टर आकांक्षा कुंडलिक विषय MBBS डॉक्टर, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ते सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे परदेशातून आपण पाहिलं तरी MBBS पूर्ण केलं तरी या ठिकाणी असणारी अतिशय अवघड परीक्षा त्यांनी पार केलेली आहे आणि त्या डॉक्टर भाविका कविता किसन विषय या सुद्धा MBBS डॉक्टर बनलेल्या आहेत. तर या दोन्ही सुकन्यांचा सन्मान होतोय. मान्यवरांचे हात या सन्मानाला लागत आहेत. एक अतिशय सुंदर क्षण आहे. या ठिकाणी मला वाटतं मोतीराम गरज साहेब यांचं आगमन झालंय, जे मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. लाभगावचे सुपुत्र, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे पोलीस यांचंही या ठिकाणी प्रतीक विषय यांचंही आगमन झालं, आपले मनपूर्वक स्वागत. सामना रोमहर्षक अवस्थेत जाताना दिसतोय. 8 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता. विशालनं पलटवार केलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला, मात्र मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला टर्न करायचा होता. अपील होतंय कॉट बिहाइंडचा आणि पंच अपील उचलून धरतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. निशांत गवाळे बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग केली त्याने, परंतु या षटकामध्ये तो स्ट्रगल करताना दिसला आणि अखेर त्याला माघारी परतावं लागतंय. विशालच्या खात्यात विकेट.
शाही सन्मान आहे, हा सन्मान आहे गुणवत्तेचा, हा सन्मान आहे वाफाळे गावचा. कारण वाफाळे गावच्या या 2 आज सुकन्या MBBS होता आहेत. उद्या या दोघींपासून प्रेरणा घेऊन 20 आणि 20चे 200 डॉक्टर आपल्या गावामध्ये पाहायला मिळायला हवेत, म्हणून हा सन्मान आपण करीत आहोत. प्रेरणा आहे ही पुढील जी पिढी आहे त्या पिढीपर्यंत ही प्रेरणा पोचवायची आहे आणि त्याचसाठी हा शाही सन्मान. एक सुंदर असा सोहळा आहे. धन्य पुण्य दिन हा उदयाला आला, दिव्य भव्य सोहळा नवलाईचा नटला. सन्माननीय राजेंद्र विशे साहेब जे माजी उपसरपंच आहेत त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय राजेंद्र विशे साहेब, आम्हा सर्वांचे लाडके दादा, खूपच सुरेख कार्य दादांनी केलेलं आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर ते उपसरपंच स्वतः राहिले, त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा उपसरपंच होत्या. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर 5 बॉल्समध्ये फक्त एकच धाव खर्च केली. सामन्याला कलाटणी देणारं षटक येथे समाप्त होत आहे विशालच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 46, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 बॉल्समध्ये आता 11 बनवायचे आहेत विजयाकरिता वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा टीमला. या ठिकाणी जुबेर शेख साहेबांचं आगमन झालंय. अल्फते स्पोर्ट्स पडगा बी संघाचे करते धरते आपलं सहर्ष स्वागत आहे. यस, वाफाळे गावचा आणखी एक गौरव प्रतीक विषय यांचंही आगमन झालं, त्यांना विनंती करतोय मंचाची शोभा ओढा. प्रतीकजी मंचावर यायचंय. आपण पोलीस आहात, महाराष्ट्र दलामध्ये ज्या पद्धतीने आपण कार्य केलेलं आहे, निश्चितच वाफाळे गावची मान आपण उंचावलेली आहे. मी समालोचन कक्षाच्या समोर प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती करेन खेळ सुरू करणार. प्लीज प्लीज समालोचन संतोष समोर कोणी उभे राहू नका प्लीज. राजेंद्र विशे साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे आणि मी मगाशीच म्हणालो होतो. यस, राजेंद्र विशे, संतोष विशे आपण पुढे या. माझी उपसरपंच आहेत संतोष विशे साहेब, आपण पुढे यायचे. उद्योगपती आहेत जे मला वाटतं त्यांची सुकन्या लवकरच MBBSला जाणार आहे आणि निश्चितच त्यासाठी BDS करते आहे. म्हणजे बघा, जे 2 MBBS तर तिसरी जी आहे ती BDS होणार आहे. क्या बात आहे, जबरदस्त. संतोष विशे साहेब, तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. अशाच पद्धतीनं वाफाळे गावची मान सातत्यानं उंचावत राहावी. प्लीज क्षेत्रक्षण लावून घ्या, प्लीज क्षेत्रक्षण लावून घ्या. नजर चुकीने काही सन्मान राहू शकता आहेत, कारण आपण पाहिलं तर पाहुणे मंडळींची मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे. उमेश विशे आमच्या गावचे विमा अधिकारी आहेत. त्याच्यानंतर आपण सन्मान केला अशोक कशविले साहेब यांना, TDCचे जे कर्मचारी आहेत त्यांचंही मोलाचं योगदान आहे. मी या ठिकाणी प्रशांत विशे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अशोक कशिवले. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण या मॅच मध्ये दळेपाडा टीमच्या फलंदाजांसमोर येऊन ठेपलेलं आहे. एक वेळ 11 बॉल्समध्ये 12 बनवायच्या होत्या, परंतु जबरदस्त पलटवार गोलंदाज विशालने केलाय आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारेल गोलंदाज विराज. अशोक कशिवले साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत प्रशांत विशे यांच्या शुभ हस्ते. पुढील सन्मान वाफाळे गावचा गौरव ज्यांनी वाढवलेला आहे ते आदरणीय सन्माननीय प्रतीक विशे साहेब, प्रतीक कान्हा विशे. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं ज्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात कार्य केलेलं आहे. मी सन्माननीय संदीप विशे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक विशे यांना सन्मानित करूया. हा गौरव आहे वाफाळे गावचा, हा गौरव निश्चितच अभिमानास्पद. मी संदीप विशे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक विशे पोलीस यांना सन्मानित करणार आहात. दरम्यान खेळ सुरू करायचा प्लीज. येस, षटक सुरू झालंय. पहिला बॉल स्विचिट करायचा प्रयत्न केला विवेकनं. डॉट बॉल येतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बनवता आला आणि आता 5 बॉल्स आणि 11 धावांची आवश्यकता टीम दळेपाडाला. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. तर आपण या ठिकाणी सुनील भेरे साहेब यांना विनंती करेन, त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर कुंडलिकजी विशे. तर आपण सुनील भेरे साहेब आपण पुढे यायचंय. डायनामिक पर्सनॅलिटी आहे. मी संदीप काठोळे साहेबांना विनंती करतोय आपण सुनील भेरे साहेब यांना सन्मानित करणार आहात. जय गणेश वाफाळी चषक 2025 सन्माननीय सुनीलजी भेरे साहेब यांचा सन्मान होतोय. पाहुण्यांची मांदियाळी जर आज शनिवार आहे आणि आजच्या दिवशी एवढे पाहुणे, तर उद्या प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्तानं सर्वांना सार्वजनिक सुट्टी आहे, तर किती पाहुणे पाहायला मिळतील. निश्चितच
पाहुण्यांनी व्यासपीठ आपलं अगदी फुलून बहरून गेलेलं आहे आणि सामना देखील तेवढाच रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आहे. आपण करतायत फलंदाज. पुढील सन्मानाकडे जात आहोत. डॉक्टर KB विषय आपण पुढे येणार आहात. जर मूतखड्याचा मी एक जाहीरपणे इथे सांगतोय, कारण मी स्वतः मूतखड्याचा पेशंट राहिलेलो आहे 12 वर्षापूर्वी. एकदाच डॉक्टरांकडे गेलो, 2 डब्या मला त्यांनी दिल्या. आपण जर पाहिलं तर खूप सुंदर जी पांढरी गोळी साबुदाण्याची असते सारखी, आणि ती गोळी विशिष्ट वेळी आपण घ्यायची. ही ट्रीटमेंट या विभागात जर मूतखड्याचा कोणा त्रास असेल तर डॉक्टर KB विषय अतिशय जबरदस्त पर्याय. हो, नो बॉलचा इशारा. हा बॉल देखील हवेत आहे. फिल्डर जज करतोय. झेल तर स्वीकारलाय, परंतु नो बॉल आहे, त्याच्यामुळे विकेट मिळणार नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळताना दिसते. भरपूर चढ उतार या मॅच मध्ये. 3 धावा स्कोर मध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या 49. आता बनवायच्या आहेत 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. दरम्यान या ठिकाणी किसन विषय यांचं आगमन झालं. मी दोघांना विनंती करतोय, दोघांनी या. तुम्हाला दोघांना आम्ही सन्मानित करणार आहोत. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय, आपण किसन विषय आणि कविताताई एक अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे झोकून दिलेलं व्यक्तिमत्व आहे. अतिशय अटीतटीचा सामना आपल्या समोर रंगतोय. दळेपाडा विपक्ष कांदळी. 4 चेंडू 8 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. सामना करेल विकी. कोलवा टप्प्याचा बॉल चांगला बॉल आहे. ऑन साइडला तडकावलाय. डीप स्क्वेअर लेगच्या समोर. फिल्डर येईल बॉलवर. मयूर आहे तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक, परंतु विकेट किपरच्या हातात बॉल आलेला नाही. इष्ट्या तर उद्ध्वस्त केल्या होत्या मात्र हाताने, आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या 50च्या पुढे पोहोचली. 51 या आकड्यावर. आता 3 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. धन्यवाद. तर खूप सुरेख सुंदर रीतीने हा सोहळा संपन्न होत असताना मोतीराम गरज साहेब लाभ बुद्रुकचे आमचे सन्माननीय अतिथी, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय, सेवानिवृत्त कर्मचारी आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. कोरोना योद्धा आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अतिशय प्रकृती दयनीय होती, मात्र त्यांनी त्यावर मात केली आणि यशस्वीरित्या ते कोरोनातून बाहेर पडले. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा. धन्यवाद. आता पाहुणे मंडळींना मी नम्र विनंती करतो आहे, सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये आहे, आपण सामन्याचा आनंद घेऊया. यस, 3 चेंडू आणि 6 धावा. अतिशय रंगतदार अवस्थेत असलेली ही मॅच कांदळी आणि दळेपाडा या दोन संघांदरम्यान. स्ट्रायकिंग एंडला विकी, नॉन स्ट्रायकर्स एंडला ऋषिकेश आणि गोलंदाजी करतोय विराज. कंपल्सरी चेज हा महत्वाचा नियम. गोलवर टप्पा आहे. ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र धाव कंप्लीट केली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. ओव्हर थ्रो, परंतु येथे फलंदाज अपयशी. बॅट्समन रन आउट. आदित्य जाधव माझ्या समवेत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आदित्य, काय कमालीचा रंगतोय हा सामना. आता 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. हाई वोल्टेज मैच हम देखते हैं। बची भी 2 गेंदों पर आप जीतने के लिए 5 रनों की जरूरत। देखिए वाफाले भी चेसिंग कंपलसरी होने के कारण मुकाबला जीत गई थी। विकी स्पोर्ट्स कुक्से और भाजाने के बीच में कल मैच हुआ, वो भी 1 रन से मुकाबला हार गई थी विकी स्पोर्ट्स कुक्से। हो, काल 18 बॉल्स मध्ये 23 धावा बनवता आल्या नाहीत विकी स्पोर्ट्स कुक्सी सारख्या बलाढ्य संघाला. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. बघा ना, हा सामना 11 बॉल्स मध्ये 12 धावांची आवश्यकता होती. एकच फलंदाज बाद झाला होता. पूर्णपणे झुकलेला दिसत होता सामना दळेपाडा संघाच्या बाजूने, परंतु तेथून पलटवार केला विशालनं. त्याने भेदक मारा केला, अचूकता दाखवली आणि आता या शेवटच्या ओव्हरमध्ये विराजनं देखील आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु सामना संपलेला नाही. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विक्की स्विंग केला. ऑन साइडला फटका चांगला आहे गॅपमधून. एक टप्पा घेऊन बॉल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. स्कोर इस वक्त लेवल होता हुआ। बची भी 1 गेंदों पर 1 रन की जरूरत। चेसिंग कंपलसरी, इस बात को ध्यान में रखना है। छोटी गेंद थी, पुल कर दिया था, गेंद चली गई थी पहले बाउंस पर मिड विकेट के बाहर 4 रन के लिए। पडगा टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे. जय गणेश चषक 2025 वाफाळे. आणि वर्ल्ड कप मध्ये ज्याप्रमाणे मॅचेस होत असतात रंगतदार, तशाच लढती या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. यस, इस वक्त वीआईपी डाइस पर भिवंडी ग्रामीण के हैट्रिक आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब को दिखाया जा रहा है। उनके साथ सम्मानीय विलास पाटिल, सम्मानीय पद्मान पाटिल साहब, पीछे की रो में पंकज तुंगारे साहब को दिखाया जा रहा है। क्या मैच हो रहा है अजय गरत। बची हुई 1 गेंद और जीतने के लिए 1 रन की जरूरत। सन्मान्य विलास पाटील साहेबांकडून फार मोठी मेजवानी असणार आहे. जर दळेपाडा संघाने हा सामना जिंकला तर मात्र 1 धाव त्यांना अजूनही बनवायची आहे. ही बनवावीच लागेल किंबहुना, कारण नियम जो आहे त्याच्यानुसार जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे, अर्थात कांदळी संघाने, तो संघ विजेता असेल.
देखिए अजय गराद, राजनीति में एक वोट के लिए जितनी कीमत रहती है उतनी एक रन की कीमत क्रिकेट में रहती है. येस, राजकारणामध्ये एका मताला आणि शिक्षणामध्ये एका गुणाला जेवढी किंमत आहे ना तशीच किंमत क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला असते. मात्र विकीनं अंडर प्रेशर एक चांगला फटका खेळला. लेंथ बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केला, स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर होता, डीप मिड विकेट होता, दोघांच्या मध्ये गॅप होता, तो गॅप शोधला त्याने आणि महत्वाचा चौकार प्राप्त केलाय. पण आता खऱ्या अर्थानं त्याची परीक्षा असणार आहे, कारण क्लोज इन फिल्डर्स आलेले आहेत. अमरेला फील्ड प्लेसमेंट अक्षरशः घेरलंय क्षेत्ररक्षकांनी फलंदाजाला. शेवटचा बॉल, विराज टू विकी, बॅटवर घेतलाय, बॅक टू द बॉलर होता, ओ हो मिसफील्ड आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकार आणि याचबरोबर दळेपाडा संघानं हा सामना जिंकलाय. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघानं अखेर बाजी मारली आहे. रोमांचक सामन्यामध्ये पराभूत केलंय त्यांनी श्री मीनाक्षी कांदळी संघाला. बंटी पाटील साहेब यांना स्टेज सोडावं लागत आहे. आपण निशांतला विनंती करेन, आपण त्वरित मंचावर येणार आहात आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला स्वीकारत आहे. आणि दळेपाडा संघाकडनं सुद्धा आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान योगेश पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, जे डॉक्टर या ठिकाणी मुली झालेल्या आहेत त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं, कारण चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. आणि दळेपाडा म्हणजे आम्हाला अगदी आपण पाहिलं तर दोघांही गावाच्या सीमा आता भेदल्या गेल्यात. दरम्यान या निशांत 3 गडी बाद केलेले आहेत आणि 20 धावांची खेळी केलेली आहे. निशांत वेलकम. मला वाटतं दळेपाडा संघानं मोठा उलटफेर केलेला आहे. बेताळ दळेपाडा एक मोठा उलटफेर. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी एक मातब्बर संघ ओळखला जातो. या संघाला पाणी पाजण्याचं काम करण्याची अतिशय सुरेख कामगिरी आणि या कामगिरीला 4 चांद लावणारी कामगिरी फलंदाजीच्या जोरावरती. भाविका किसनविषयी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत, ज्या डॉक्टर आहेत त्यांच्या सौजन्यानं हे 500 रुपये दळेपाडा संघासाठी. दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं वितरण करणार आहोत. जी ट्रॉफी आम्हाला बिरबल विषय साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. मी जय हनुमान वाहुली संघ फलंदाज लगेच पाठवून द्यायचे आहेत. पुढील कविता सुरुवात करायची. किसन विषयाने विनंती करतो, आपण ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे. तर कविताताई आपण ट्रॉफी द्या खेळाडूला. आणि तुम्हीच 500 रुपये दिलेले आहेत, ते 500 रुपये पण तुमच्या हातामध्ये मी देतोय. हे 500 रुपये आपण देणार आहात. घे भाविका, मला वाटतं मम्मी तुम्ही 500 रुपये द्या, म्हणजे अशा पद्धतीने बरोबर हे पूर्ण होईल. त्याच्यानंतर मी या ठिकाणी डॉक्टर कुंडलिक विषय यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण 1000 रुपये द्यायचे, जे योगेश पाटील यांच्याकडनं आम्हाला प्राप्त आहेत. या ठिकाणी तुम्ही द्या, तुमच्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहेत. खूप सुरेख कामगिरी केली आणि 1000 रुपये आणि ते 500 रुपये आहे तुझ्या संघाला आहेत. या ठिकाणी डॉक्टर आकांक्षा आपलं मनोगत व्यक्त करतायत. तत्पूर्वी पेस्ट्री आहे ती मी या ठिकाणी राहुल पद्मन पाटील साहेबांना विनंती करेन. पद्मन दादा आपण देणार आहात. आणि सामन्याला सुरुवात करायची प्लीज, सामन्याला सुरुवात करायची. फलंदाज आपण आपापली जागा घ्या. दळेपाडा संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आले. पेस्ट्री स्पॉन्सर आहेत विकी घागस, जो गोल्डन चौकार ज्यांनी लगावला होता. दरम्यान मी या ठिकाणी डॉक्टर आकांक्षा यांना विनंती करेन, कारण तुमच्याकडनं प्रेरणा घेणार. तुम्ही दोघी आज स्टेजवर आहेत. आज 2 डॉक्टर झालेले आहेत, एक BDS डॉक्टर होत आहेत. उद्या या 2चे 3चे 300 झालेले आम्हाला पाहायचे आहेत. आणि आपल्या गावातून पाहतोय आपण मोठ्या संख्येनं ठाणे, कल्याण शहरामध्ये, भिवंडी शहरामध्ये, त्याचप्रमाणे पडगा शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. हा स्थलांतर म्हणजेच काय तर प्रगतीची दिशा. यस डॉक्टर आकांक्षा. मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आभार मानते मी. आणि
अच्छा ओके सॉरी हां मला इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानते. मी माझं MBBS 2021मध्ये पूर्ण केलं आणि आता सध्या मी